संपूर्ण देशातील अंगणवाडी कर्मचारी आणि मदतनीस हेल्पर्स मित्रांनो, ऑल इंडिया फेडरेशन ऑफ अंगणवाडी वर्कर्स अँड हेल्पर्सच्या वतीने मी AR सिंधू फेडरेशनचा जनरल सेक्रेटरी तुम्हा सर्वांना नमस्कार करतो। मित्रांनो, आज 6 ऑगस्ट 2025 रोजी आमच्या फेडरेशनच्या एका शिष्टमंडळाने महिला आणि बाल विकास WCD मंत्री श्रीमती अन्नपूर्णा देवी यांची भेट घेतली। या शिष्टमंडळाला भेटीची वेळ दिली होती आणि आमच्यासोबत खासदार डॉक्टर जॉन ब्रिटास राज्यसभा CPIM होते, ज्यांनी आमच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले। या बैठकीत आम्ही संपूर्ण देशातील अंगणवाडी कर्मचारी आणि मदतनीसांना भेडसावणाऱ्या सर्व समस्यांवर सविस्तर चर्चा केली। आमची चर्चा पाऊण तास चालली आणि त्यात WCDचे अतिरिक्त सचिव श्री ज्ञानेश भारती यांनीही सहभाग घेतला। आमच्या शिष्टमंडळात मी जनरल सेक्रेटरी AR सिंधू, माझ्यासोबत अंगणवाडी फेडरेशनच्या कोषाध्यक्ष अंजू मेनी, ऑल इंडिया फेडरेशनच्या सेक्रेटरी उर्मिला रावत आणि हरियाणा राज्य जनरल सेक्रेटरी अमृतपाल सिंग कौर, कार्यकारी समिती सदस्य आणि पंजाब अंगणवाडी मुलाजिम युनियनचे कोषाध्यक्ष असे 4 लोक होतो। आम्ही आमचे संपूर्ण निवेदन तयार करून दिले होते, ज्यात आमच्या दीर्घकाळापासून प्रलंबित मागण्या आणि सध्याच्या सर्वात ज्वलंत मुद्द्यांचा समावेश होता। आम्ही स्वतंत्र निवेदनही दिले होते। सर्वप्रथम आम्ही बोललो की ICDSला 50 वर्षे पूर्ण होत आहेत आणि या 50 वर्षांमध्ये ही योजना मजबूत करण्याबद्दल आणि जनतेपर्यंत मूलभूत सेवा पोहोचवणाऱ्या अंगणवाडी कर्मचारी व मदतनीसांना मान्यता देण्याबद्दल आम्ही बोललो। सर्वात पहिला मुद्दा वेतनाबद्दल होता। केंद्र सरकारने अंगणवाडी कर्मचारी आणि मदतनीसांसाठी जे मानधन दिले आहे ते अत्यंत तुटपुंजे आहे आणि विविध संसदीय समित्यांच्या आणि न्यायालयांच्या आदेशांनंतरही 45व्या श्रमसंमेलनानंतरही ते इतके कमी आहे। ते तात्काळ वाढवण्याची गरज आहे। आम्ही या गोष्टीवरही भर दिला की 2018 नंतर केंद्र सरकारने 1 पैसाही वाढवला नाही। 7 वर्षे झाली आहेत। सर्वोच्च न्यायालयानेही म्हटले आहे की या लोकांच्या सेवा खूप महत्त्वाच्या आहेत आणि ते वैधानिक स्टॅट्युटरी काम करतात, म्हणून त्यांचे वेतन निश्चित करणे आवश्यक आहे। आम्ही गुजरात उच्च न्यायालयाच्या आदेशाचाही उल्लेख केला, ज्यामध्ये न्यायालयाने म्हटले आहे की त्यांना सरकारी कर्मचारी म्हणून दर्जा दिला पाहिजे आणि ग्रेड 3 व ग्रेड 4 कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना नियमित केले पाहिजे। आम्ही हा मुद्दा उपस्थित केला आणि हेही सांगितले की यात वार्षिक वाढ नाही आणि सेवा ज्येष्ठतेच्या आधारावरही ज्येष्ठतेनुसार काहीच नाही। जे जुने कर्मचारी इतक्या वर्षांपासून काम करत आहेत त्यांचे वेतनही जास्त नाही, त्यामुळे या गोष्टीची दखल घेणे आवश्यक आहे। आम्ही हा मुद्दा मांडला। आम्ही हेही सांगितले की कर्मचारी आणि मदतनीस यांच्या वेतनात निम्माच फरक आहे आणि जसजसा पगार वाढतो तसतसा हा फरक खूप वाढतो, त्यामुळे हेही पाहण्याची गरज आहे। त्यामुळे मदतनीसांचे वेतनही त्याच प्रमाणात वाढवण्याची गरज आहे, असे नाही की 50%च वाढ होईल। आम्ही या गोष्टीवर जोर देऊन मागणी केली की ICDSला आता 50 वर्षे पूर्ण होणार आहेत आणि हे 2 ऑक्टोबर 2025 रोजी होणार आहे। या काळात सध्याच्या WCD संसदीय समितीने, ज्यात विविध पक्षांचे खासदार आहेत, त्यांनी शिफारस केली आहे की अंगणवाडी कर्मचारी आणि मदतनीसांचे वेतन दुप्पट केले पाहिजे। आम्ही मंत्र्यांकडे मागणी केली की 50व्या वर्षानिमित्त संसदीय समितीच्या शिफारशीनुसार 2 ऑक्टोबर 2025 पूर्वी अंगणवाडी कर्मचारी आणि मदतनीसांचे वेतन दुप्पट करण्याची घोषणा केली पाहिजे। दुसरी गोष्ट आम्ही सामाजिक सुरक्षेबद्दल केली। अंगणवाडी कर्मचारी आणि मदतनीसांना कोणतीही सामाजिक सुरक्षा नाही आणि जे नोकरी सोडत आहेत किंवा निवृत्त होत आहेत त्यांच्यासाठी केंद्र सरकारने कोणतीही घोषणा केली नाही। आमच्या संघटनेने, गुजरातच्या संघटनेने सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देऊन हे सिद्ध केले की त्यांना ग्रॅच्युइटी दिली पाहिजे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे। पण काही राज्यांमध्ये निवृत्ती लाभ म्हणून काहीतरी दिले जात आहे, पण त्यात केंद्र सरकारची कोणतीही भूमिका नाही। केंद्र सरकारने कोणताही आदेश दिला नाही। हा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे, तो पाळला पाहिजे आणि प्रत्येक राज्याने त्यानुसार नियम बनवून ते लागू करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले पाहिजेत, अशी आम्ही मागणी केली। यावर मंत्री आणि सचिवांचे म्हणणे होते की सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश दिला आहे, त्यामुळे हे लागू करण्याचे काम संपूर्ण विभाग करेल। तिसरी गोष्ट आम्ही केली ती म्हणजे वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे वेतन आहे, जसे की अनेक राज्यांमध्ये, आणि आम्ही विशेषतः जम्मू काश्मीरचा उल्लेख केला, जिथे पगार वाढलाच नाही। राज्य सरकारही आहे आणि तरीही अनेक राज्यांमध्ये अजूनही कर्मचाऱ्यांना 10,000 पेक्षा कमी आणि मदतनीसांना 5,000 पेक्षा कमी वेतन मिळते। त्यामुळे आम्ही सांगितले की प्रत्येक राज्यासाठी एकसारखा कायदा बनवणे आवश्यक आहे, मग ते वेतन असो किंवा सामाजिक सुरक्षा लाभ। त्यांनी सांगितले की काय करू शकतो ते पाहिले जाईल। आम्ही हेही सांगितले की प्रॉव्हिडंट फंड आणि ESI सारख्या सामाजिक सुरक्षा लाभांसाठी EPFची शिफारस आली आहे अशी योजना बनवण्यासाठी, त्यामुळे यासाठीही आपल्या विभागाने काम केले पाहिजे, अशी आम्ही मागणी केली। त्यांनी सांगितले की काय शक्य आहे ते पाहून त्यावर ते विचार करतील। आम्ही हेही सांगितले की काही गोष्टी आहेत ज्यासाठी पैशांची गरज नाही, पण त्यासाठी नियम बनवण्याची गरज आहे आणि संपूर्ण देशात एकसारखा कायदा बनवण्याची गरज आहे, जसे की पदोन्नती, प्रमोशन। कर्मचाऱ्यांकडून पदोन्नतीसाठी अनेक ठिकाणी वयाचा निकष किंवा इतर काही बंधने राज्य सरकार घालतात आणि मदतनीसांकडून कर्मचाऱ्यांसाठी पदोन्नतीची स्थिती तर त्याहून वाईट आहे।
आम्ही सध्या पंजाबमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाबद्दलही बोललो आणि सांगितले की ते असे चुकीचे कायदे बनवत आहेत की +2 उत्तीर्ण झाल्यावरच त्यांची सेवा विचारात घेतली जाईल. हा त्यांच्यावर अत्याचार आहे. विभागाने सांगितले की अशा गोष्टींवर ज्या राज्यांमध्ये घडत आहेत त्यावर ते कारवाई करतील आणि त्यासाठी एकसारखा नियम बनवण्याचे आश्वासन त्यांनी दिले. पदोन्नती आणि इतर गोष्टींसाठी एकसारखे सेवा नियम बनवण्याची मागणी आम्ही केली आणि ही बंधने हटवण्याचीही मागणी केली. आम्ही एक मूलभूत गोष्ट मांडली की अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर इतर विभागांचे अतिरिक्त काम सोपवले जात आहे आणि हाही आजचा सर्वात मोठा ज्वलंत मुद्दा आहे, तो म्हणजे BLO बूथ लेव्हल ऑफिसरची ड्युटी. आता मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी, मतदार यादी सुधारित करण्यासाठी ही ड्युटी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिली जात आहे आणि त्यासाठी त्यांचा छळही केला जात आहे. अनेक राज्यांमध्ये यावरही आंदोलन सुरू आहे. आम्ही सांगितले की यावर तुम्ही आता पाऊल उचलले पाहिजे आणि जर हे काम करायचे असेल तर ते अंगणवाडीचे इतर काम करू शकत नाहीत. निवडणूक आयोगाच्या नियमानुसारही याला पूर्ण डेप्युटेशन मानले पाहिजे. अशा प्रकारे आमच्यावर जे अतिरिक्त गैर ICDS ड्युटीज सोपवल्या जातात, ज्या ICDSला बाधित करतात, त्या हटवण्याची आम्ही मागणी केली. यावर त्यांनी सांगितले की त्यांच्या विभागाने आधीच निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे आणि ते नंतरही याचा पाठपुरावा करतील. त्यांनी वचन दिले की त्यांनाही असे वाटते की अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी BLOची ड्युटी करू नये, कारण त्यामुळे अंगणवाडीच्या सेवा बाधित होतात. आम्ही सर्वात जास्त वेळ घेऊन आणि सर्वात सविस्तरपणे चर्चा केली ती म्हणजे आज अंगणवाडी कर्मचारी, अंगणवाडी केंद्र आणि लाभार्थी यांच्यासमोर जो सर्वात मोठा ज्वलंत मुद्दा आहे तो म्हणजे FRS फेशियल रेकग्निशन सिस्टीमचा. आम्ही त्यांना सविस्तरपणे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आम्ही एक वेगळे निवेदनही दिले ज्यात आज वेगवेगळ्या राज्यांमध्ये काय चालले आहे, कुठे मोबाईल दिले नाहीत आणि कुठे खूप जुने मोबाईल वापरले जात आहेत, जिथे नेटवर्कची समस्या आहे, हे सर्व सांगितले. आम्ही राज्यांकडून गोळा केलेल्या माहितीवर आधारित एक चार्टही त्यांना दिला आणि सांगितले की हे अनिवार्य FRS म्हणजे हे केल्याशिवाय कर्मचाऱ्यांचे वेतन मिळणार नाही आणि लाभार्थ्यांना सेवा मिळणार नाही हा नियम तात्काळ हटवला पाहिजे. आम्ही त्यांना संपूर्ण उदाहरणे दिली जी आमच्या लक्षात आली आहेत. 3 कर्मचाऱ्यांचे आजारी पडत आहेत, बरेच लोक राजीनामा देऊन सोडून जात आहेत आणि असा जो दबाव खालपर्यंत बनवला आहे त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जीवन नरक बनले आहे. अंगणवाडी केंद्रांमध्ये या मोबाईल व्यतिरिक्त दुसरे कोणतेही काम होत नाही आणि मुलेही तक्रार करत आहेत की शिक्षिका त्यांच्याकडे पाहतही नाहीत, त्या नेहमी मोबाईलमध्ये असतात आणि जी अंतिम तारीख निश्चित करून लोकांचा छळ केला जात आहे त्याबद्दलही आम्ही त्यांना सांगितले. मंत्र्यांनी आमचे म्हणणे खूप सहानुभूतीपूर्वक ऐकले आणि त्यांनी सांगितले की या समस्या आहेत. सचिवांनाही हे मान्य करावे लागले की अशा समस्या आहेत आणि ते म्हणाले की ही एकदाच येणारी समस्या आहे. आम्ही सांगितले की ही एकदाच येणारी समस्या नाही आणि यामुळे लाभार्थी वंचित होत आहेत. एखादा स्थलांतरित असेल, त्याचा मोबाईल किंवा आधार लिंक असेल आणि त्यात OTP जात नसेल किंवा मोबाईल नंबर बदलला असेल तर अशा प्रकारे अनेक लाभार्थी वंचित होत आहेत, हेही आम्ही त्यांना सांगितले. आम्ही सांगितले की जे काही आहे ते चांगल्या दर्जाचे मोबाईल किंवा टॅबलेट दिले पाहिजेत आणि त्यासोबत नेटवर्कही असले पाहिजे. पोषण ट्रॅकरचे जे काही अपडेट्स येतात, कधी ते दररोज अपडेट होते, कधी अपलोड होत नाही, कधी ओपन होत नाही, कधी फोटो घेत नाही, असे जे काही चालले आहे या तांत्रिक समस्याही दूर केल्या पाहिजेत आणि आपल्याला संपूर्ण डेटा उपलब्ध करून दिला पाहिजे. अंगणवाडी केंद्रांमध्ये वायफाय उपलब्ध करून दिले पाहिजे. हे सर्व चांगल्या प्रशिक्षणासोबत केल्यावरच डिजिटलायझेशनची प्रक्रिया होईल. असे नसेल तर अंगणवाडी केंद्रे चालणार नाहीत. आम्ही हेही सांगितले की गुजरातमध्ये 3 दिवसांपासून संपूर्ण कामाचा बहिष्कार बॉयकॉट सुरू आहे, जो कालपासून सुरू झाला आहे आणि काल आंध्र प्रदेशात सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपले मोबाईल सरकारला परत केले. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू आहेत आणि प्रत्येक राज्यात ही सर्वात मोठी समस्या झाली आहे. यामुळे अंगणवाडी केंद्रांच्या कामात अडथळा येत आहे आणि खऱ्या कामापासून वंचित केले जात आहे हे आम्ही सांगितले. सचिव मंत्र्यांना सांगत होते की आमच्याकडे खूप चांगला डेटा येत आहे, काही ठिकाणी 100%ही होत आहे. आम्ही सांगितले की हे सत्य नाही. तुम्हाला जो डेटा मिळत आहे तो पूर्णपणे मॅनिप्युलेटेड चुकीचा डेटा आहे, तो बनावट डेटा तुमच्याकडे येत आहे आणि जर तुम्ही असा दबाव आणाल तर फक्त फोटोच येतील. खरे काम होणार नाही आणि खऱ्या मुलांना सेवा मिळणार नाही आणि खरे लाभार्थी वंचित होतील. त्यांनी आश्वासन दिले की अशा प्रकरणांमध्ये अशा अडचणींवर ते समाधान काढतील. हे आश्वासन त्यांनी दिले. पूर्ण मागे घेण्याचे कोणतेही वचन दिले नाही, पण ते म्हणाले की अशी ठोस प्रकरणे तुम्ही आमच्यासमोर आणल्यास आम्ही त्यावर समाधान काढू. आम्ही त्यांना सांगितले, बघा, अशी अनेक प्रकरणे आहेत. दररोज अशी प्रकरणे येत आहेत. आम्ही इतर अंगणवाडी कर्मचारी संघटनांनाही सोबत घेऊन एक संयुक्त आंदोलन करत आहोत. ही फक्त आमच्या संघटनेची आणि फेडरेशनची गोष्ट नाही. देशातील सर्व कर्मचारी संघटनाही याला विरोध करत आहेत आणि त्रस्त आहेत. आम्ही इतरांनाही सोबत घेऊन एक सार्वजनिक सुनावणी, पब्लिक हिअरिंग आयोजित करू, ज्यात आम्ही तुमच्यासमोर अशा अडचणींची उदाहरणे सादर करू आणि तुम्हीही त्यात सहभागी व्हाल, हेही आम्ही त्यांच्यासमोर ठेवले. त्यामुळे मंत्र्यांनी ही गोष्ट गांभीर्याने घेतली आहे, पण ते मागे घेण्याबद्दल कोणतेही ठोस आश्वासन त्यांनी दिले नाही. आमच्या खासदारांनीही सांगितले की कमीत कमी इतका छळ करू नका. काही वेळ पुढे वाढवण्यासाठीही त्यांनी सांगितले की 6 महिने किंवा जे काही आहे, आम्ही सांगितले की हे अनिवार्य मॅन्डेटरी करू नका.
याशिवाय लाभार्थी वंचित होऊ नये. हे अन्न सुरक्षा कायद्याचेही उल्लंघन होईल. म्हणून या सर्व लाभार्थ्यांना हे लाभ मिळाले पाहिजेत. आणि अंगणवाडी कर्मचारी इतके त्रस्त आहेत की अनेक लोक नोकरी सोडण्याचा विचार करत आहेत आणि लोकांवर हल्लेही झाले आहेत. आम्ही यूपीतील एका प्रकरणाचे उदाहरणही दिले की कर्मचाऱ्यावर हल्ला झाला आणि तिला रुग्णालयात जावे लागले. लाभार्थीही त्रस्त होत आहेत. या सर्व गोष्टी आम्ही मांडल्या. त्यांनी सांगितले की अशा ठोस प्रकरणांवर आम्ही सूट देऊ आणि ती तुम्ही आमच्यासमोर आणली पाहिजेत. त्यांनी हे सांगितले. तर एवढे आश्वासन मिळाले आहे आणि यामुळे आम्हाला असे वाटते, कारण कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही की वेतन वाढेल किंवा एकाच गोष्टीवर ठोस आश्वासन दिले आहे की ते म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे, त्यामुळे आम्ही ग्रॅच्युटीबद्दल काहीतरी आदेश देऊ. इतर गोष्टींबद्दल, जसे की पदोन्नती ज्यात पैशांची गरज नाही, त्या गोष्टींवर आम्ही तुमच्यासोबत वेगळी चर्चा करून राज्यस्तरावरही कारवाई करू शकतो असे त्यांनी सांगितले. बाकी वेतन वाढवण्याबद्दलही कोणतेही ठोस आश्वासन मिळाले नाही. वाढ झाली पाहिजे. 7 वर्षे झाली. आता इतक्या महागाईत वेतन वाढले नाही हे चुकीचे आहे, हे सर्व त्यांनी मान्य केले. पण त्यांनी हे कधीच सांगितले नाही की आम्ही केंद्र सरकारच्या वतीने इतके पैसे वाढवण्याचा विचार करत आहोत. पण आमचे देशातील अंगणवाडी कर्मचारी आणि मदतनीसांना हेच आवाहन आहे की आमच्या आंदोलनामुळेच आतापर्यंत काहीतरी वाढ झाली आहे. आम्ही आशा कर्मचाऱ्यांबद्दलही सांगितले. बघा, त्यांच्यासाठी ही घोषणा तर झाली आहे, पण पैसे त्यांच्या हातात आले नाहीत. पण आता अंगणवाडी आणि आशा कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्यावेळी एकत्र वाढले होते. त्यामुळे आता तुम्ही मिड डे मील कर्मचाऱ्यांसह जे योजना कर्मचारी आहेत त्यांच्याबद्दल विचार करून काही पाऊल उचलले पाहिजे. आणि हेही सांगितले की 50 वर्षे झाली आहेत, तर कमीत कमी 50 वर्षांनंतर आमच्या नियमितीकरणासाठी आणि काही नियमांनुसार काही कायदेशीर हक्क मिळवून देण्यासाठी सरकारने काहीतरी केले पाहिजे. एवढे आम्ही सांगितले आहे. आता आमचे हे आहे की आतापर्यंत जी काही वाढ झाली आहे ती 9 जुलैच्या संपाचा परिणाम आहे. कारण मंत्री आत्तापर्यंत आम्हाला भेटीची वेळ देत नव्हते, कोणताही सचिव भेटीची वेळ देत नव्हता. कितीतरी वेळा आम्ही पत्रे लिहिली, कितीतरी वेळा निदर्शने केली, तरी ते भेटत नव्हते. पण आता ते भेटायला मजबूर झाले आहेत. हे आमच्या आंदोलनामुळेच झाले आहे. आणि त्यांनी हेही मान्य केले आहे की प्रत्येक गोष्टीवर आश्वासन दिले नसले तरी हो, या समस्या जेन्युइन आहेत, काहीतरी केले पाहिजे, हेही त्यांनी सांगितले. हेही आमच्या आंदोलनामुळेच झाले आहे. कारण गेल्या सरकारने आणि गेल्या मंत्र्यांनी कधीही हे मान्य केले नव्हते की आमच्या इतक्या समस्या आहेत. आणि या मोबाईल संदर्भात त्यांनी एक गोष्ट आणखी सांगितली की केंद्र सरकारने मोबाईल विकत देण्याऐवजी पैसे देण्याची तरतूद केली आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या खात्यात 1800 रुपये देण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे ते स्वतः मोबाईल विकत घेऊ शकतात अशी तरतूद त्यांनी केली आहे, हे सांगितले. हेही आमच्या आंदोलनामुळेच झाले आहे. आणि ही ग्रॅच्युटीबद्दलची गोष्ट आहे, हेही आमच्या आंदोलनामुळेच आहे. येणाऱ्या दिवसांत हा 9 जुलैचा जोश घेऊन 9 जुलैमध्ये सर्वाधिक संख्येने अंगणवाडी कर्मचारी आणि मदतनीस रस्त्यावर उतरले आहेत, आंदोलनात आले आहेत. आतापर्यंतचे आमचे सर्व रेकॉर्ड तोडून लोक आंदोलनात सामील झाले आहेत. त्यामुळे तो जोश घेऊन सध्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये जी आंदोलने सुरू आहेत ती आणखी तीव्र केली पाहिजेत. राज्य सरकारांवरही दबाव आणला पाहिजे की त्यांनीही विरोध केला पाहिजे. आणि आम्ही हेही सांगितले की वेगवेगळ्या राज्यांमध्ये केंद्र सरकारचा हिस्सा, भाडे, वेतन या सर्व गोष्टीही येत नाहीत. त्यामुळे त्याचे पैसेही तात्काळ दिले पाहिजेत अशी आम्ही मागणी केली. येणाऱ्या दिवसांत FRS विरोधात, जे आमच्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा छळ करत आहे आणि जे आमच्या लाभार्थ्यांना त्यांच्या कायदेशीर हक्कापासून वंचित करत आहे, त्या विरोधात आता आंदोलन तीव्र केले पाहिजे. आमच्या फेडरेशनने कार्यकारी समितीच्या नुकत्याच गुजरातच्या सोमनाथ येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे की येत्या 21 तारखेला आम्ही संपूर्ण देशभरात, जिल्ह्याच्या किंवा ब्लॉक स्तरावर आपल्या राज्यात जे निश्चित केले आहे त्यानुसार FRS विरोधात खूप मोठे आंदोलन करू आणि सरकारला पत्र लिहू. आणि त्याआधी प्रत्येक अंगणवाडी कर्मचाऱ्याने आपल्या लाभार्थ्यांकडून, आपल्या निवडक लोकप्रतिनिधींकडून, मग ते पंच असो, सरपंच असो, आमदार असो, विधान परिषद सदस्य, MLC असो किंवा खासदार असो, त्यांच्याकडून याचे निवेदन द्यावे. हा FRS अंगणवाडीला संपवण्यासाठी आणला आहे. त्याच्या विरोधात त्यांच्याकडूनही पत्र लिहून घ्यावे आणि सरकारवर दबाव आणण्याची गरज आहे. आणि ती सर्व पत्रे घेऊन आम्ही 21 तारखेला देशभरात निदर्शने करू, काळा दिवस पाळू. तर देशभरात 21 ऑगस्टला अंगणवाडी फेडरेशन काळा दिवस पाळेल. त्याच्या पुढील दिवसांत आम्ही या ICDSच्या 50 वर्षांवरही त्यानंतर मोठे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे की आम्ही खासदारांना निवेदन देऊ आणि येणाऱ्या बजेटपूर्वी खूप मोठे आंदोलन उभे करू. त्याबद्दल आम्ही सविस्तर रूपरेषा तयार करून तुमच्यासमोर येऊ. पण या काळात आम्ही इतर अंगणवाडी फेडरेशनसोबतही बोललो आहोत. लाभार्थ्यांची संघटना आहे आणि काही सामूहिक संस्थाही आहेत, जसे की राईट फूड कॅम्पेन, जनवादी महिला समिती. अशा महिला संघटनांशीही बोललो आहोत की FRSमुळे त्रस्त अंगणवाडी कर्मचारी आणि FRSमुळे त्रस्त लाभार्थी, ज्यांना PM मुंबईचाही लाभ मिळत नाहीये, त्यांनाही सोबत घेऊन मोठे आंदोलन उभे करण्यासाठी हे कार्यक्रम आम्ही आधी करू. त्यांची बैठक ऑगस्ट महिन्यातच करू. नंतर तिथून आम्ही वेगळे. तोपर्यंत जर मंत्री आणि सचिवांच्या आश्वासनानुसार हे लागू झाले नाही तर आम्ही आता मोठे आंदोलन उभे करू. त्यामुळे येणाऱ्या दिवसांत खूप मोठ्या आंदोलनासाठी तयारी करून ठेवा.
इन्क्लाब जिंदाबाद.